क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न 20 ते 26 एप्रिल दरम्यान जे पण चालू घडामोडी झाले त्याची एक रिव्हिजन स्वरूपात हा व्हिडिओ असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आपण 20 ते 26 एप्रिलचे जे पण चालू घडामोडी झाले ते आपण कव्हर करणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जे MCQ आपल्याच्या डेली करंट अफेअरमध्ये कव्हर करतो ते UPSC, MPSC व येणाऱ्या कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. चला आता आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना नामंजूर झाला. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आवश्यक 2/3 बहुमत ना मिळाल्यानं हा विधेयक नामंजूर झालेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर. मतदान, विधेयकाच्या बाजूनं पळालेलं मत किती आहे? 298 आणि विधेयकाच्या विरोधात पडलेले मत 230. तर विद्यार्थी मित्रांनो, 2/3 बहुमत नाही मिळाल्याने हा विधेयक नामंजूर झालेला आहे. आता आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. संख्याबळाची कमतरता, लॅक ऑफ मेजॉरिटी. संविधान दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले 2/3 बहुमत, स्पेशल मेजॉरिटी सरकारला मिळाले आले नाही. 528 सदस्यापैकी केवळ 298 मते बाजूनं पडली तर 352 मताची गरज होती आणि मत मिळाले किती? तर 298. आरक्षणासोबत पुनर्रचना, रिझर्वेशन अँड डिलिमिटेशन लिंक. महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचनेवर अवलंबून ठेवल्यामुळे मोठा विरोध झाला. यामुळे आरक्षण प्रत्यक्षात येण्यास मोठा विलंब होणार आहे. दक्षिण विरुद्ध उत्तर भारत विवाद, रिजनल इम्बॅलन्स. लोकसंख्येवर आधारित पुनर्रचना झाल्यास दक्षिण भारताची राज्याची जागा कमी होईल आणि उत्तर भारताचे वर्चस्व वाढेल. या भीतीने प्रादेशिक पक्षांनी विरोधात मतदान केलं. OBC कोट्याची मागणी, कोटा विथिन कोटा. महिला आरक्षण OBC अल्पसंख्य महिलांसाठी स्वतंत्र तरतूद नसल्याने अनेक पक्षांनी या विरोधात मतदान दर्शवला. विरोधाच्या पक्षाची एकजूट, ऑपोजिशन युनिटी. प्रमुख विरोधी पक्षांनी आणि संघराज रचनेला म्हणजेच फेडरलिझमला धोका असल्याने सांगत एकमताने विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विधेयक आहे आणि याबद्दल जी माहिती आहे तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न येईलच. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 इन्फोसिसने कोणाला आपला नवीन जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर कार्लोस अल्कराज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. इन्फोसिसचे नवीन जागतिक ब्रँड अँबॅसिडर एप्रिल 2026 कार्लोस अल्कराज यांची नियुक्ती करण्यात आली. 7 वेळेचे ग्रँडस्लॅम विजेता आणि स्पेनिश टेनिस स्टार. तंत्रज्ञान, इन्फोसिस टोपेज आणि AI प्लॅटफॉर्मद्वारा खेळाचे विश्लेषण करणार आहेत. सामाजिक कार्य, इन्फोसिस आणि कार्लोस अल्कराज फाउंडेशनच्या तज्ज्ञांद्वारे सामाजिक बदल घडवणार. वारसा, राफेल नडाल, इगा स्विएतेक याच्यानंतर अल्कराजची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता ठरला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अहमदाबादच्या काकेरिया कोचिंग डेपो ठरलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 17 एप्रिल 2026 रोजी काकेरिया कोची डेपो अहमदाबाद हा अधिकृतपणे भारताचा पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो ठरलेला आहे. स्थान अहमदाबाद, गुजरात येथे. मान, देशातला पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो. जलबचत, दररोज सुमारे 1.60 लाख लिटर पाण्याची बचत आणि वर्षाला 5.84 कोटी लिटर बचत होणार आहे. तंत्रज्ञान, पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी फायटोरेमेडिएशन या वनस्पती आधारित नैसर्गिक पद्धतीचा वापर केला जातो. प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते रेल्वे डबे धुण्यासाठी पुन्हा वापरला जाते. उद्दिष्ट, भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन आणि शाश्वत विकास लक्ष्य गाठणे या माध्यमातून पूर्ण करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती याबद्दल वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपोबद्दल.
त्यानंतर पुढला प्रश्न, राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? तर ही निवड हरिवंश नारायण सिंग यांची झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. हरिवंश नारायण सिंग राज्यसभाचे उपसभापती पदी त्यांची निवड झालेली आहे एप्रिल 2026 मध्ये. नाव हरिवंश नारायण सिंग. निवड सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे. विक्रम सलग 3 वेळा निवडून येणारे पहिले गैर काँग्रेसी नेते. दर्जा पत्रकारिता क्षेत्राच्या योगदानाबद्दल नियुक्त सदस्य नॉमिनेटेड मेंबर. प्रस्तावक सभागृहाचे नेते JP नड्डा यांनी हा प्रस्ताव मांडला. त्यानंतर पुढला प्रश्न, रिलीफ RELIF ही योजना सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. रिलायन्स आणि लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटायझेशन हे योजना मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. मुख्य उद्देश भारतीय निर्यातदारांना लॉजिस्टिक खर्च कमी करणे आणि निर्यात वाढवणे. लाभार्थी प्रामुख्याने MSME क्षेत्र आणि छोटे निर्यातदार. आर्थिक मदत, वाढीव विमा संरक्षण आणि मालवाहतूक खर्चात सवलत. संकट निवारण, पश्चिम आशियाच्या तणावामुळे विस्कळीत झालेले व्यापाराला आधार देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, देशांतर खेळाडूसाठी केंद्रीय करार प्रणाली म्हणजे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टम लागू करणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र राज्याची क्रिकेट संघटना आहे, मुंबई क्रिकेट संघटना. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट संघटना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. मान केंद्रीय करार लागू करणारी देशातली पहिली राज्य संघटना. लाभार्थी पुरुष आणि महिला क्रिकेट खेळाडू. श्रेणी कामगारी अनुसार ABC गटात विभागणे. उद्देश स्थानिक खेळाडूंना निश्चित वेतन आणि आर्थिक सुरक्षा देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 चा शुभ आरंभ कोणत्या राज्यात करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तराखंड या राज्यात करण्यात आलेलं आहे. तर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 राज्य उत्तराखंड, गढवाल, हिमालय इथे. कोणाद्वारे? भारतीय सेनाद्वारे. उद्घाटन CDS जनरल अनिल चव्हाण यांच्या हस्ते. स्वरूप 113 किमी लांबीच्या हाय अल्टिट्यूड रनिंग स्पर्धा. उद्देश साहसी खेळ, पर्यटन आणि सीमावर्ती भागाच्या वारसा संवर्धन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशिया शून्य उत्सर्जन समुदाय हा उपक्रम कोणत्या देशाने सुरू केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जपान या देशाने सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आशिया शून्य उत्सर्जन समुदाय संस्थापक देश जपान. मुख्य आशिया देशामध्ये नेट झिरो उत्सर्जन साध्य करणे, सहकार्य, ऊर्जा सुरक्षा आणि डिकार्बोनायझेशनसाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत करणे. सदस्य प्रामुख्याने आग्नेय आशियाचे देश आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश इथे आहे. संकल्पना शाश्वत आर्थिक वाढीसह हरित ऊर्जेला चालना देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, FIDE वुमन्स म्हणजेच महिला कॅन्डिडेट टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आर वैशाली ठरलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारतीय ग्रँडमास्टर आर वैशाली ही FIDE महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू ठरली आहे. तिने 15 एप्रिल 2026 रोजी सायप्रस येथे झालेले स्पर्धेत ही ऐतिहासिक यश त्यांनी मिळवलेला आहे. तर नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रमेश बाबू वैशाली. ऐतिहासिक मान, महिला कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय. अंतिम विजय, शेवटच्या फेरीत कॅटरीना लगाग्रोला हरवून तिने विजेतेपद मिळवलेलं आहे. पुढला ध्येय, या विजयामुळे ती आता जागतिक चॅम्पियन जू वेनजून हिच्याशी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी लढणार आहे. विशेष, वैशाली आणि तिचा भाऊ आर प्रज्ञान हे दोघेही एकाच वेळी कॅन्डिडेट खेळणारे जगातले पहिले भाव वनडे जोडी ठरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IMFच्या नवीन आकड्यानुसार भारत जगातला 6वी
सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. तर कोणत्या देशानं भारताला मागे टाकत 5वे स्थान पटकावलेलं आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो UK, युनायटेड किंगडम. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. IMFचा अहवाल एप्रिल 2026चा अहवाल आहे. जागतिक अर्थव्यवस्था रँकिंग. भारतच्या क्रमांक कितवा आहे? 6वा क्रमांक आहे. यापूर्वी भारत 5व्या क्रमांकावर होता, पण आता 5व्या क्रमांक कोण आहे? तर युनायटेड किंगडम आहे. भारताला मागे टाकून तो 5व्या क्रमांकावर आलेला आहे. GDPचा आकार भारताचा GDP $4.15 ट्रिलियन तर UKचा $4.27 ट्रिलियन एवढा आहे. मुख्य कारण डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि तांत्रिक गणनात बदल. भविष्य 2027 पर्यंत भारत पुन्हा जागतिक चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज आहे. आता आपण रँकिंग पाहूया. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था. दुसऱ्या क्रमांकावर चायना, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी, चौथ्या क्रमांकावर जपान आणि 5व्या क्रमांकावर युनायटेड किंगडम भारताला मागे टाकून 5व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि भारत 6व्या क्रमांकावरची मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, LICनं विमा एजंट आदी मध्यस्थासाठी कोणते नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे? तर त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो सुपर सेल साथी. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. पण LICनं यासोबत विद्यार्थी मित्रांनो माय LIC ॲप पण लॉन्च केलेला आहे. आता आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननं 2 ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत. पहिला माय LIC ग्राहक केंद्री ॲप, विमा व्यवस्थापन, दावे, देयके, कर्ज, eKYC एकाच व्यासपीठावर माय LIC ॲप्लिकेशन ॲपवर मिळणार आहे. दुसरा सुपर सेल साथी, LIC एजंट आदी मध्यस्थासाठी डिजिटल विक्री, ग्राहक सेवा आणि कामगिरी निरीक्षण या ॲपद्वारे होणार आहे. तर ही 2 नवीन ॲप LIC द्वारा लॉन्च करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे किती रुपये अनुदान दिले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे 5,000 रुपये अनुदान दिले जातात. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे आणखी एक प्रश्न बनू शकतो की लेक लाडकी योजना कोणता राज्य राबवते? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. हे पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची योजना आहे. 1 एप्रिल 2023मध्ये लॉन्च करण्यात आली. यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना कुटुंबात मुलीच्या जन्मानी टप्प्याटप्प्यानं 1,01,000 रुपये अनुदान दिला जातो. मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये दिले जातात. योजनेचा उद्देश मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देऊन तिचा जन्मदर वाढवणे, तिच्या शिक्षणात चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करण्यासोबत मुलीच्या सक्षमीकरण करणे. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची योजना आहे महाराष्ट्र सरकारची. तुम्ही हे योजनाबद्दल माहिती लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो, कारण की अत्यंत महत्त्वाची एक्झाम आहे महाराष्ट्र सरकारची. त्यानंतर पुढला प्रश्न, विकसनशील देशाच्या कर्जदार मंच म्हणजे डिबेटर फोरम कोठे सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा वॉशिंग्टन DC इथे सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. कर्जदार मंच सचिवालय मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे. उद्देश विकसनशील देशाच्या कर्जाची पुनर्रचना करणे. प्रमुख सहभाग लहान बेटे राष्ट्र आणि अल्पविकसित देश. कार्य जागतिक बँक आणि IMF सोबत कर्ज सवलतीसाठी वाटाघाटी करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026मध्ये कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ICCचे चेअरमॅन जय शाह यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. यंग ग्लोबल लीडर क्लास 2026. जय शाह अध्यक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. ईशा अंबानी संचालक रिलायन्स रिटेल व्हेंचर यांचा पण समावेश करण्यात आला आहे. सुमित गुप्ता सहसंस्थापक कॉइन DCX यांचा पण समावेश करण्यात आलेला आहे. अभिषेक बन्सल CEO शेडोफेक्स आणि ही जागतिक आर्थिक मंचद्वारा यांची निवड करण्यात आलेली आहे. निकष 40 वर्षाखाली प्रभावशाली जागतिक नेतृत्व. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिला ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफीचे आयोजन कोणता
देशात करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो हे रवांडा येथे करण्यात आले. तर पर्याय क्रमांक 3 आपल्या योग्य उत्तर आहे. प्रथम ICC महिला T20 चॅलेंजर ट्रॉफी 2026. यजमान देश रवांडा. मैदान गहंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम किगाली इथे. विजेता संयुक्त अरब अमिरात. उपविजेता थायलंड. उद्देश सहयोगी देशातला म्हणजे असोसिएट नेशनच्या महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा जागतिक बँकने सुरू केलेला आहे, म्हणजेच वर्ल्ड बँक. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. वॉटर फॉरवर्ड उपक्रम संस्था जागतिक बँक. सुरुवात एप्रिल 2026 मध्ये. लक्ष्य 2030 पर्यंत 100 कोटी म्हणजेच 1 अब्ज लोकांना सुरक्षित पाणी देणे. कार्य जलसुरक्षा वाढवणे आणि पाणी व्यवस्थापनात सुधारणा करणे. गुंतवणूक पाणी प्रकल्पासाठी खाजगी क्षेत्राकडून निधी उभारणे. त्यानंतर पुढला प्रश्न, वनस्पती पेशी किण्वन तंत्रज्ञान प्लांट सेल फर्मेंटेशन भारताचे पहिलं उत्कृष्ट केंद्र कुठे स्थापन झाले आहे? तर हे IIT मद्रास इथे स्थापन करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. वनस्पती पेशी किण्वन उत्कृष्ट केंद्र IIT मद्रास चेन्नई इथे. सहकार्य लेन्झाटेक आणि IIT मद्रास यांच्या भागीदारीतून. तंत्रज्ञान वनस्पती पेशीचा वापर करून शाश्वत रसायने आणि इंधन तयार करणे. उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हरित तंत्रज्ञानाला चालना देणे. महत्त्व शाश्वत जैव उत्पादनासाठी भारताचे पहिलं केंद्र आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, माओ सांता हा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले ऑस्कर श्मिट कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचं नुकतंच निधन झालं आणि ते बास्केटबॉल या खेळाशी संबंधित होते. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. ऑस्कर श्मिट. खेळ बास्केटबॉल. देश ब्राझील. टोपणनाव माओ सांता. याचा अर्थ पवित्र हात, होली हँड. विक्रम ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू. खासियत बास्केटबॉल इतिहासात महान नॉन NBA खेळाडूपैकी एक. त्यानंतर पुढला प्रश्न, महामार्गावरील रस्ते अपघातामुळे मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट संजीवनी सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तो राज्य आहे तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. प्रोजेक्ट संजीवनी राज्य तेलंगणा राज्य. लक्ष्य राष्ट्रीय महामार्ग NH44 वरील अपघात मृत्यू कमी करणे. कार्य अपघातानंतर 10 मिनिटात वैद्यकीय मदत पुरवणे. सहकार्य तेलंगणा सरकार आणि सेव्ह लाईफ फाउंडेशनद्वारे. उद्देश गोल्डन आवरमध्ये तत्वरती उपचार देऊन जीव वाचवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 61वी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? तर ही साध्वी सतीश शेल यांनी जिंकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026. विजेता साध्वी सतीश शेल गोवा इथले. उपविजेता राजनंदिनी पवार महाराष्ट्र इथली. दुसरी उपविजेता श्री अद्वैतवा केंद्रशासित प्रदेश इथली आहे. ठिकाण KIIT विद्यापीठ भुवनेश्वर येथे ओडिसा. तारीख 19 एप्रिल 2026 रोजी. प्रतिनिधित्व साध्वी आता मिस वर्ल्ड 2027 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये भारताचा पहिला प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे भुवनेश्वर ओडिशा येथे करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भारताच्या पहिलं 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट भुवनेश्वर ओडिशा येथे. पायाभरणी एप्रिल 2026 मध्ये. तंत्रज्ञान प्रगत 3D स्केटिंग ॲडव्हान्स 3D पॅकेजिंग. फायदा वेगवान प्रोसेसिंग आणि कमी वीज वापर. मिशन सेमिकॉन इंडिया मोहिमेला बळकटी. उद्दिष्ट ओडिशाला जागतिक चिप हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑपरेशन अपस्ट्रीम ही मोहीम कोणत्या 2 संस्था मिळून सुरू केलेली आहे? तर ती 2 संस्था विद्यार्थी मित्रांनो CBI आणि वाडा. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ऑपरेशन अपस्ट्रीम कोणी सुरू केली? CBI आणि वाडा या 2 देशांनी 2 संस्थांनी. लक्ष्य उत्तेजक द्रव्यांच्या म्हणजे डोपिंग पुरवठ्यासाठी साखळी मोडीत काढणे. कारवाई औषधी तस्कर उत्पादावर कडक
पातळ कारवाई करणे, सहकार्य इंटरपोल आणि युरोपोलद्वारे. उद्दिष्ट स्वच्छ आणि पारदर्शक क्रीडा स्पर्धा सुनिश्चित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आक्रमक वनस्पती ओळखण्यासाठी निओफाईट ID मोबाईल ॲप विकसित केल्याबद्दल कोणत्या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञाला WWF राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो N. अलीम युसूफ. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. निओफाईट ID व WWF राष्ट्रीय पुरस्कार N. अलीम युसूफ याद्वारे यांना हा पुरस्कार मिळण्यात आला. संस्था मालाबार बॉटनिकल गार्डन आणि इन्स्टिट्यूट फॉर प्लांट सायन्स आणि कोझिकोड इथे आहे ही संस्था. ॲप निओफाईट ID AI आधारित ॲप. कामगिरी, आक्रमक वनस्पती म्हणजे इनवेन्सिव्ह स्पेसीज ओळखण्यासाठी आणि त्यांची मॅपिंग करण्यासाठी ॲप विकसित केलेला आहे. WWFच्या फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो? वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर कडून राष्ट्रीय स्तरावर इको यूथ इनोव्हेशन अवॉर्ड 2026 हा देण्यात आलेला आहे. तंत्रज्ञान LOV11 मशीन लर्निंग मॉडेलचा वापर. महत्त्व, पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करण्यात मदत होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मेघालयने अलीकडेच अंग्रेजीसोबत कोणत्या 2 भाषांना अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे? तर ते 2 भाषा विद्यार्थी मित्रांनो खासी आणि गारो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मेघालयची नवीन अधिकृत राजभाषा खासी आणि गारो. मान्यता, अंग्रेजीसोबत आता 2 भाषांना अधिकृत राजभाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे मेघालयद्वारा. विधेयक, मेघालय राज्य अधिकृत भाषा सुधारण विधेयक 2026 द्वारे. उद्दिष्ट, स्थानिक संस्कृतीच्या जतन आणि प्रशासनात लोकसहभाग वाढवणे. राज्य कोणतं आहे? तर मेघालय. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 भारताच्या 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर होण्याचा मान कोणी मिळवलेला आहे? तर हा मान विद्यार्थी मित्रांनो अर्णव घोष यांनी मिळवलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 95वा ग्रँडमास्टर अर्णव घोष. कितवा ग्रँडमास्टर आहे? 95वा. शहर कोलकाता पश्चिम बंगाल इथला. स्पर्धा बँकॉक चेस क्लब ओपन 2026. निकाल, 9व्या फेरीत 7 गुण मिळवून त्याने अंतिम GM नॉर्म पूर्ण केला. रेटिंग 2500 इलो रेटिंगचा टप्पा त्याने घातलेला आहे. इतर 2026च्या भारतीय नॅशनल रॅपिड चॅम्पियन. त्यानंतर पुढला प्रश्न, नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंटचे मुख्यालय कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे हैदराबाद इथे आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट याच्या मुख्यालय हैदराबाद तेलंगणा इथे आहे. स्थापना केव्हा करण्यात आली? 1976 या वर्षी. पालक संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद. कार्य, कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार व्यवस्थापनाला प्रशिक्षण देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, शेका झील पक्षी अभयारण्य हे भारतातलं कितवं रामसर स्थळ ठरलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे भारताच्या 99वं रामसर स्थळ ठरलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शेका झील पक्षी अभयारण्य कुठे आहे? उत्तर प्रदेशच्या अलीगड इथे. मान, भारताच्या 99वं रामसर स्थळ. नोंद, एप्रिल 2026. वैशिष्ट्य, दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्याचे निवासस्थान. महत्त्व, आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या पाणथळ प्रदेश वेटलँड. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो ह्या 22 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिलला साजरा करण्यात येतो. उद्देश्य, पर्यावरण संरक्षण आणि पृथ्वीच्या रक्षणाबाबत जनजागृती करणे. सुरुवात 1970 रोजी पहिला जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आलेला होता. आणि 2026ची थीम काय होती? प्लांट वर्सेस प्लास्टिक, ग्रह विरुद्ध प्लास्टिक. महत्त्व, हवामान बदल, प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक संकल्प करण्याचा दिवस. त्यानंतर पुढला प्रश्न, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण आहे? तर ही खेळाडू विद्यार्थी मित्रांनो स्मृती मंधाना आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. अव्वल खेळाडू स्मृती मंधाना.
4,244 धावा. नवा विक्रम तिने रोहित शर्माच्या 4,231 धावाचा विक्रम मोडत काढलेला आहे. विशेष, पुरुष आणि महिला दोन्ही गटात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी ती पहिली खेळाडू ठरली. माइलस्टोन 4,000 T20 आंतरराष्ट्रीय धावा करणारी पहिली भारतीय महिला. सद्यस्थिती विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्ती झाल्यामुळे स्मृती आघाडीवर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, डिजिटल अटक म्हणजे डिजिटल अरेस्ट सारख्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि CBI नोटीसची पडताळणीसाठी करण्यासाठी कोणतं AI चॅटबोट लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर या चॅटबोटचे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो अभय. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. अभय AI चॅटबोट. मुख्य उद्देश डिजिटल अरेस्ट फसवणूक थांबवणे. यंत्रणा केंद्रीय अन्वेषण विभाग CBI द्वारे कार्यान्वित. पडताळणी CBI नोटीस आणि ओळखपत्राची सातत्यानं तपासणे. सुरक्षा सायबरी गुन्हेगारांपासून नागरिकांचे संरक्षण करणे. कार्यक्षमता AI आधारित झटपट मदत पुरवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे म्हणजेच MSRTCचे नवीन सतिंजा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो हे रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर याची रिलेटेड प्रश्न, 1948 मध्ये ST महामंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली होती? तर हे पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावलेली होती विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची निवड करण्यात आली. निवड केव्हा झाली? 22 एप्रिलला नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत. ठिकाण मंत्रालय मुंबई इथे. कारण MSRTC कार्याच्या व्यापक प्रसिद्ध आणि रस्ते सुरक्षित अभियानाची जनजागृतीसाठी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहास आपण पाहूया. RTC कायदा 49च्या कलम 3 अनुसार ह्या महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि 1948 या रोजी पहिली बस पुणे ते अहमदनगरसाठी रवाना झाली. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 सप्टेंबर 2026 पासून ॲपलचे नवीन CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो जॉन टर्नर्स यांनी हा पदभार स्वीकारणार आहेत. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ॲपलचे नवीन CEO जॉन टर्नर्स. घोषणा 20 एप्रिल 2026 रोजी घोषणा करण्यात आली. सुरुवात 1 सप्टेंबर 2026 रोजी ते आपला पदभार स्वीकारतील. जॉन टर्नर्स 2001 मध्ये प्रोडक्ट डिझाईन टीममध्ये सामील झालेले होते आणि 25 वर्ष ॲपलमध्ये कार्यरत आहेत. सध्याचे CEO टिम कुक आहेत. टिम कुक 2011 पासून हे कार्यरत आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, गोपाळराव पाटील हे कोणत्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते? तर हे बालरोगतज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते होते विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर लातूर पॅटर्नचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर विद्यार्थी मित्रांनो ते गोपाळराव पाटीलच आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहेत. माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे निधन. लातूर पॅटर्नचे जनक. निधन 21 एप्रिल 2026 रोजी. माजी राज्यसभा सदस्य 1994 ते 2000. 12 वर्ष विनामूल्य वैद्यकीय सेवा. देवमाणूस प्रसिद्ध. श्री शिवछत्रपती शिक्षण संस्थाचे अध्यक्षपण ते राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. नामांकित बालरोगतज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळखले जाते. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवली. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 23 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन 23 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. आयोजक युनेस्को तर्फे हा दिवस घोषित केला आहे. उद्देश वाचन, लेखन आणि लेखकाच्या कायदेशीर हक्क जोपासणे. महत्त्व विलियम शेक्सपियर यासारख्या महान लेखकांच्या स्मृतींना उजाळा देणे. राजधानी मेक्सिकोची राजधानी ग्वाडलजरा हे शहर जागतिक पुस्तक राजधानी आहे. संदेश पुस्तक हे ज्ञानाचा भंडार असून ते जग जोडण्याचे कामं करतात.
त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रज्ञा हे AI प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे DRDO या संस्थेने विकसित केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रज्ञा AI प्रणाली DRDO द्वारा तंत्रज्ञान AI आधारित उपग्रह इमेजिंग प्रणाली हस्तांतरण गृह मंत्रालय द्वारे. उद्देश अंतर्गत सुरक्षा आणि सीमावर देखरेख करणे. वैशिष्ट्य संसदमतपद हालचालीच्या तत्काळ विश्लेषण आणि शोध करणे. तर ही अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे आणि DRDO द्वारा विकसित करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताने कधीपर्यंत अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहेत? तर तो वर्ष विद्यार्थी मित्रांनो 2047 पर्यंत. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅटचे लक्ष्य 2047 पर्यंत वाढ सध्याच्या 8.8 गिगावॅटवरून 100 गिगावॅटपर्यंत नेणे. तंत्रज्ञान स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरचा वापर. कायदा शांती कायदा ॲक्ट 2025 अंतर्गत अंमलबजावणी करणे. उद्देश 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती मोहिमेत कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पोषण पंधरवडा 2026 प्रथम अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातला. द्वितीय क्रमांकावर पुणे जिल्हा, तो पण महाराष्ट्रातला आहे. कालावधी 9 ते 23 एप्रिल 2026 रोजी. विषय लहान मुलाच्या मेंदूचा विकास करणे. विक्रम 3.24 लाखाहून अधिक जनजागृती उपक्रम. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात राष्ट्रीय पंचायत दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो आज 24 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत दिन तारीख 24 एप्रिल रोजी. इतिहास 1993 मध्ये याच दिवशी 73वी घटनादुरुस्ती लागू झाली होती आणि त्यानिमित्त आपण राष्ट्रीय पंचायत दिन विद्यार्थी मित्रांनो साजरा करतो. महत्त्व स्थानिक स्वराज्य संस्थाला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला होता. उद्देश सत्तेचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण विकास. पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी करण्याला ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केलं जातो आणि 2026 ह्या 73वी घटनादुरुस्तीला 33 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहिले. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आपला विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन स्वरूपाचा असतो आणि आपण वीकली हा व्हिडिओ आपण कव्हर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटले असतील तर आपला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.